चला तर बघूया आज ज्याचा खून झाला तो गणेश काळे नेमका होता कोण. गणेश काळेचं संपूर्ण कुटुंब हे येवलेवाडीमध्ये राहतं. गणेश काळे ऑटो चालवायचा. त्याच्यावरती एक गुन्हाही दाखल करण्यात आलेला होता. वनराज अंदेकरच्या खुनाचा आरोपी असलेला समीर काळे आणि आयुष कोमकर प्रकरणामध्ये आरोपी असलेला दत्ता काळे हा त्यांचा सख्खा भाऊ होता. 6 राऊंड फायर करून गणेश काळेला संपवण्यात आलं. इतकंच नाही तर टोळीयुद्ध आणि बदल्यामधून हा खून झाल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे. आता बघूया समीर काळे नेमका कोण होता. आता समीर काळे हा जो मृत झाला त्या गणेश काळेचा भाऊ तर होता, पण सोमा गायकवाडच्या टोळीमध्ये काम करत होता. हे सगळेच पूर्वी आंदेकर टोळीचे सदस्य होते, मात्र त्यांच्यामध्ये वाद झाले आणि ते त्यातनं बाहेर पडले. घरातले लोक सेफ ठेवून आमच्यावरती मोक्का आणि जिल्हाबंदी लावली या रागामधून त्यांचं आणि वनराजचं वैर निर्माण झालं. त्यातच कोमकरांनाही वनराजचा बदला घ्यायचा होता. अखेर त्यांनी एकत्रित येऊन वनराजला संपवलं आणि आत्ताच्या घडीला समीर काळे हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.